सिंघम चित्रपट पाहिला आणि छाती अभिमानाने भरून आली. सदरक्षणाय खलनिग्रणाय, सज्जनांचं रक्षण दुर्जनांचं नाश. तेव्हा मनात ठरलं आपणही खाकी घालायचीच. माझंच काय, पण बऱ्याच लोकांचं स्वप्न होतं. पण स्वप्न पाहणं सोपं होतं, ते जगणं मात्र अवघड होतं. घरच्यांच्या अपेक्षा, लोकांचे प्रश्न, काय झालं तयारीचं. मित्र पुढे जात होते आणि आपण पुस्तकामध्येच. 2009 पासून सुरू झाली तयारी. लायब्ररीचा कोपरा, वह्या पुस्तकांचा तो ढीग, डोळ्यात दुखेपर्यंत अभ्यास, रात्री उशिरा घरी परतणं. मित्रांच्या लग्नाला नाही, ना वाढदिवसाला नाही, सण उत्सवांना नाही, कारण एकच, MPSC. कधी आत्मविश्वास आभाळात, कधी निराशा पायाखाली, पण स्वप्न मात्र अढळ, खाकी. 2012ला ती प्री, मग मेन्स, त्यानंतर फिजिकल मध्ये घाम गाळत होतो. श्वास अडखळत होता, पण डोळ्यासमोर आईवडिलांचा चेहरा. इंटरव्ह्यूच्या दारात उभं राहिल्यावर हात थरथरत होते, पण मन म्हणत होतं इतकं आलोय, आता मागं फिरायचं नाही. सिलेक्शन लिस्ट लागली त्या दिवशी. स्वतःचं नाव पाहिलं. क्षणभर श्वास थांबला. विश्वासच बसत नव्हता. आईच्या डोळ्यात ते आनंदाश्रू, वडिलांच्या चेहऱ्यावर तो अभिमान. गावात ढोल ताशे, मिरवणूक, जणू संपूर्ण गावाचं स्वप्न पूर्ण झालं होतं. पण खरी गोष्ट सांगू, खरा प्रवास इथून पुढे सुरू होणार होता. घरातून निघतानाचा तो दिवस. आईने ओवाळलं, हातात डबा दिला आणि डोळ्यातून न बोलता 1000 वेळा सांगितलं स्वतःची काळजी घे. वडिलांनी फक्त एवढंच म्हटलं, नाव उज्ज्वल कर. पण आवाज दाटून आला होता. घराची पायरी उतरताना लहानपण मागे राहिल्यासारखं वाटलं. आणि त्यानंतर ती खरी वेळ आणि तो खरा दिवस. 14/2/2014. तसं सांगायला व्हॅलेंटाईन डे, पण म्हणायला हरकत नाही, नोकरी म्हणजे व्हॅलेंटाईनच. आणि त्यात ठिकाण महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक. गेट समोर उभं राहिल्यावर मनात भीतीही होती, उत्साहही होता आणि एक जिद्द, काही झालं तर टिकायचंच. तेव्हा कळलं, चित्रपटात सिंघम 2 तासात तयार होतो, पण इथे रक्त, घाम, शिस्त आणि त्या त्यागातून खरा सिंघम घडतो. इथे रडायलाही वेळ नव्हता, थांबायलाही परवानगी नव्हती, फक्त पुढे, आणखीन पुढे. आणि त्या अग्निपरीक्षेतून जन्माला आली जिद्दीची, शौर्याची, त्यागाची, अभिमानाची ओळख. 111 बॅच. अशाच सर्व बॅचची कथा असणार आहे. परंपरा, प्रतिष्ठा, अनुशासन, ये इस गुरुकुल के 3 स्तंभ हैं. ये वो आदर्श हैं जिससे हम आपका आने वाला कल बनाते हैं. आठवतोय मला तो दिवस. मलाच काय, सर्वांनाच आठवतोय. MPA मध्ये प्रवेश केला आणि खरंच एका वेगळ्या ग्रहावर आलोय असंच वाटलं. पहिला दिवस तो.
PSI सिलेक्शन नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि ॲडमिशन डेट होती ती 14/2/2014. व्हॅलेंटाईन डे. बाहेर लोक एकमेकांना गुलाब देत होते आणि आम्ही आयुष्यभरासाठी खाकीला होकार देत होतो. त्या नात्याची शिस्त लावणारे माननीय श्री नवल बजाज सर. शांत चेहरा पण आतून मात्र फुल HD कडक. परंपरा, प्रतिष्ठा, अनुशासन. 19 तर 19, 20 तर 20. 19-20 बिलकुल चालणार नाही. इकडचं नाही ना तिकडचं नाही. जे आहे ते आहे आणि जसं आहे तसं आहे. आणि त्यांच्या हाताखाली अंमलबजावणी करणारे माननीय श्री मरगत सर. बोलायला अगदी पुणेरी शुद्ध, पण शिक्षा देताना मात्र नो कॅशबॅक, नो रिटर्न. आणि यांच्या हातानेच आमच्यासारख्या मातीच्या ढेकळाला आकार द्यायचं काम चालू झाले. पहिले 2-3 दिवस मुली आणि मुलं एकत्र होते. मुली दिसल्या तरी, पण मग 3-4 महिने मात्र पूर्ण ब्लॅकआउट. अरेंजमेंट अशी केली गेलेली की गुगल मॅपला सुद्धा मुलींच्या दिशेचा रस्ता सापडला नसता. मुलांची एंट्री झाली आणि ते थेट बार्बर शॉपमध्ये. क्षणात सगळे चमन गोटा. आरसात स्वतःलाच विचारायचं, भाऊ तूच का तो सिलेक्ट झालेला फौजदार? दुसऱ्या दिवशी आईने फोटो पाहिला असता ना, विचारलं असतं, हा आपलाच मुलगा आहे ना? हजर होताच साहित्याचं वाटप झालं. साहित्य माहिती काय? कुदळ, फावडी, बादल्या. लक्षातच येईना काय चाललंय. क्षणभर वाटलं पोलीस ट्रेनिंग आहे की मनरेगा योजना. पण थोड्याच दिवसात समजलं इथे आधी अहंकार खोदायचं काम चालतं आणि मग अधिकारी बनवायचा. आणि त्याच्यानंतर पुढचा प्रवास. सकाळी PT म्हणजे आयुष्याचा सर्वात कठीण अलार्म. 5:30ची ती फॉलिन म्हणजे आत्म्याची ती परीक्षा. उठल्यावर पहिला विचार, आज पाऊस पडला असेल का? आणि पाऊस पडला तरी PT कॅन्सल होईल का? का भिजून रनिंग करावी लागेल? रनिंग सर्वांचा आवडीचा विषय, हो ना? अजिबात नाही. फक्त 2 राऊंड असं सांगायचे आणि प्रत्यक्षात 4, 6 आणि कधी कधी RPI सरांच्या मनात येईल तोपर्यंत. असा राग यायचा ना, पण काही करू शकत नव्हतं. तेव्हा वाटायचं पोलीस बनतोय की मॅरेथॉन रनर, कशाला पाहिजे रनिंग? पण हळूहळू काळाने शिकवलं, इथे नुसतं शरीर नाही पण मन देखील मजबूत करण्याचं काम चालतं. PT पिरियड संपली की पुढचं ध्येय असायचं वेळेत नाश्ता. वेळेत नाश्ता केला तर वेळेत आंघोळ, वेळेत आवरून लॉ क्लाससाठी फॉलिन. त्यासाठी काही मुलं जोरदार रनिंग करायची. त्यांनी हुसेन बोल्टला सुद्धा हरवलं असतं. पण याच दरम्यान मुलींचं स्क्वॉड जर जाताना दिसलं तर मात्र अचानक धीरे चाल मोड ऑन. बहुतेकांचं होताना आम्ही पाहिले. छाती बाहेर, पावले स्लो, जणू फॅशन शो चालू आहे. पण पहिल्या 3-4 महिन्यात कटिंग सगळ्यांची सारखी असल्याने ओळख पटणं हे शक्यच नव्हतं. ती लॉ क्लासची फॉलिन आणि त्याच्यामध्ये ठराविक लेट कमर्स, 100% शिक्षा. लॉ क्लास शिकायला आलो पण झोपेशी रोज कोर्ट केस चालायची. झोपेत रोज झुंज द्यावी लागायची झोपेला. लास्ट बेंचर तर प्रोफेशनल होते. डोळे उघडे, मेंदू स्लीप मोड. वा काय दिवस होते. आणि ज्यांनी झोप घेतली नाही त्याने लॉ क्लास केलाच नाही, असं एकंदरीत मत ठरलं होतं. 3 महिन्यानंतर मुलं आणि मुली एकत्र आल्या. लक्षात आलं मुलं अभ्यासात फार मागे आहेत आणि मुली अभ्यासात फार पुढे होत्या. पण मुली त्यांच्यात बोलताना हसताना दिसल्या किंवा त्यांच्या हसताना चुकून नजर जर मुलांवर गेली तर तो दिवस अख्खा दिवस हलका वाटायचा. पण तेव्हाही आदर करत होतो आणि आजही त्यांचा आदर करतो, हेच शिकवलं आम्हाला. आउटडोर ट्रेनिंग म्हणजे शरीराचा पूर्ण रिसेट. PT, ड्रिल, परेड, ती वर्किंग नको वाटायचं. पण कोणालाही सांगू शकत नव्हतं.
गावाकडच्यांचा फोन आला, काय करतो, त्यांना वर्किंग बद्दल काहीही माहिती देऊ शकत नव्हतं. फक्त ट्रेनिंग चाललंय, छान चाललंय, बरं चाललंय, एवढंच. आता ह्या वर्किंग मध्ये काय काय काम करावं लागत होतं, कसं काम करावं लागत होतं, किती वेळ काम करावं लागत होतं, हे मात्र सांगण्याच्या पलीकडचं होतं. त्यात मास्तरला जर चुकीचा टास्क मिळाला, ते मात्र बोनस वर्किंग. त्या परेडमध्ये तर बहुत खराब, बहुत खराब हा शब्द ऐकून असं वाटायचं की स्वतःचं नाव बदलून खराब ठेवावं. बजाज सर येतील, मरगत साहेब येतील, बजाज साहेब येत आहेत, मरगत साहेब येत आहेत, हे ऐकलं तरी नुसता घाम यायचा. आणि पीटी, ड्रिल, वर्किंग अजून चालत राहिले. पण ते मात्र कधी आले नाहीत. लॉ क्लास संपला की वेळेत जेवण आणि वेळेत झोपणे. दुपारची ती भयान शांतता आणि ती झोप. खरंच सांगतो, ट्रेनिंग सेंटर सोडल्यापासून आजपर्यंत कोणत्याच ऑफिसरला अशी झोप मिळालेली नाही. आणि त्याच्यानंतर नको वाटतानाही ती 3:30ची फॉलिंग. ती 3:30ची फॉलिंग जेव्हा कधी 2:15ला झाली, असं वाटायचं फार मोठं पाप केलेलं आहे. त्याच्यानंतर ते परेड आणि नंतर ती वर्किंग, त्यात दुपारची रनिंग तर नको वाटायची. आणि संध्याकाळी डायरेक्ट 8 वाजता हजेरी. संध्याकाळची हजेरी संपली की डोक्यात विचारायचा, रूम मध्ये गेल्या गेल्या पडणार, थेट 5 वाजताच उठणार. पण जाईपर्यंत लक्षात यायचं, उद्याच्या ड्रिलची तयारी करायची, पिशवी भरायची, ड्रेस तयार करायचा आहे, रूम आवरायची. रूम मध्ये गेल्यानंतर सगळा पसारा असायचा, मग ती रूम आवरली जायची, ड्रेसची तयारी करायची, ड्रिलची तयारी करायची, पिशवी भरायची. असं करत करत कधी 11 वाजायचे, 12 वाजायचे, कधी 12:30 वाजायचे. हे खरंच समजलं नाही. आणि पुन्हा 5 वाजता उठायचं. डेली रुटीन जैसे थे चालू. आणि असं चालू असतानाच तो दिवस यायचा, त्याची वाटच आम्ही पाहायचो. तो म्हणजे संडेची. संडे म्हणजे सुट्टी. तशी पूर्ण सुट्टी नाही, सकाळी 6:30ची फॉलिंग. ठीक आहे ना, 5:30ची फॉलिंग 6:30ला, 1 तास एक्स्ट्रा. त्या एक्स्ट्रा तासमध्ये ती झोप, वा काय सांगायचं. त्याच्यानंतर तो सुंदर नाश्ता आणि त्याच्यानंतर सगळे बगळे हे नाशिकमध्ये बाहेर. कुणी आईवडिलांना भेटायचं, कुणी नातेवाईकांना भेटायचं, कुणी मित्रमैत्रिणींना भेटायचं. पण त्या दिवशी ते जे वातावरण होतं ते एवढं सुंदर आणि आल्हाददायक होतं की जगात ह्याच्यापेक्षा कोणतंच सुख नसावं असं त्या काळात तर नक्कीच वाटायचं. पण सगळ्यात बेकार शिक्षा मात्र हीच होती. जर कोणी चुकला, कोणी कुठल्या मोठ्या चुकात सापडला तर त्याला मोठी दिलेली शिक्षा, कॅम्प आउट रद्द. अरे बापरे. त्याच्यानंतर 7 दिवस एक्स्ट्रा ड्रिल. अरे बापरे. तेही नाही तर छोट्या मोठ्या चुकांसाठी बेंड पोझिशन नमुना तयार, डक वॉक नमुना तयार, हा नमुना तयार, तो नमुना तयार. एवढे नमुने अक्षरशः वाईट वाटायचं, वैताग घ्यायचा. पण त्या दिवशी समजायचंच, जीवनात चुक्या कमीच कराव्यात, म्हणजे शिक्षा भेटायला चान्सच नाही. सर्वात भारी काय हे पण तुम्हाला सांगतो. सकाळच्या रनिंगच्या टाइमला कॅम्प ड्युटी, ना रनिंग ना ड्रिल, फक्त सेवा. आणि सकाळची ड्युटी येण्याकरता फार लोक ऍडजस्टमेंट करायची बरं का, पण चान्स मात्र कोणाला मिळत नव्हता. नशीबवान असायचा तो स्क्वॉड, ज्या स्क्वॉडला सकाळची ड्युटी लागायची किंवा रनिंग चुकायची. पण हे सुदैव किंवा दुर्दैव सगळ्यांना लागू नसायचं. ट्रेनिंग दरम्यान 2दा इलेक्शन बंदोबस्तसाठी बाहेर गेलो. बाहेरचं जग पाहिलं, मोकळं आकाश, सामान्य माणूस. आणि तेव्हा जाणवलं आपण किती बदललोय ते. लोक आपल्या कशा नजरेने पाहतायत. परत ट्रेनिंग सेंटरला जाताना मन म्हणायचं बाहेरच राहावं आणि तेच बरं. पण दुसरं मन म्हणायचं नाही, अजून अपूर्ण आहोत, पूर्ण होणं गरजेचं आहे. अपूर्णातून पूर्ण बनण्याकरता पुन्हा ट्रेनिंग सेंटरमध्ये दाखल आणि पुन्हा आयुष्याचा तोच प्रवास सुरू. पण प्रवास कधी संपतोय हेही सारखं आठवत होतं. आणि मग ती परीक्षा, पासिंग आउट परेड आणि त्याची तयारी. सर्वांनी एवढे कष्ट घेतले
आणि आमच्याकडून मास्तरांनी एवढे कष्ट करून घेतले. वा, ती शेवटची परेड म्हणजे आत्मविश्वासाचा डोंगरच होता तो. त्या दिवशी ग्राउंडवर उभे होतो, छाती ताठ, डोळे सरळ, पावले एकसारखी, आणि आत मात्र आठवणींचा महापूर. केस गेले, झोप गेली, आराम गेला, हसणं कमी झालं, पण मन मात्र अत्यंत मजबूत झालं. रडणं थांबलं, पण जबाबदारी वाढली. जबाबदारी घेण्याची ताकद वाढली, एकीनं काम करायची ताकद वाढली. आणि अशाच परिस्थितीत घाम, शिक्षा, भूक, थकवा, मैत्री आणि अभिमानातून तयार झाली आमची 111 बॅच. प्रत्येक बॅच अशीच तयार होत असते आणि अशीच तयार होत राहणार. कालपर्यंत एकमेकांना नावानेही ओळखत नव्हतो, आज मात्र एकमेकांसाठी सख्या भावंडांप्रमाणे एकमेकांसाठी उभे राहिलो आणि राहतो. त्या दिवसानंतर सगळे वेगवेगळ्या दिशांना गेलो. पोस्टिंग बदलल्या, जबाबदाऱ्या वाढल्या, पुन्हा कधीही एकत्र येता आलं नाही. एकत्र होण्याचा प्रयत्न केला, पण जास्तीच्या संख्येने आम्हाला होता आलं नाही. पण हृदयात कायम एकच ओळ कोरली गेली, आम्ही 111 बॅच फक्त एक नंबर नाही, एक कुटुंब आहोत, एक कुटुंब आहोत. जय हिंद.